राम मित्रांनो, मग काय काल आलं तुम्ही गावाकोंड रूमवर. बघा मग माझा कालचा ब्लॉग गावाकोंड कसं आलं रूमवर. सकाळ सकाळ केली आंघोळ, केलं जेवण आणि टिकला लावून निघालो कॉलेजला निघतानाच मग काय ॲप्रॉन खराब झालं. निळ्या शाईच्या पेनाने शाईच्या पेन फुटलाच. मग ते दिला फेकून पेन आणि मग आलो काय स्टँडवर सणाना टेररी स्टँडवर. लय दिवसात आल्यामुळं म्हणलं तुम्हाला पण दाखवा स्टँडनं जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आणि काका बसलेलं पेपर वाटत आलो. मग काय कॉलेजच्या बाहेर एस पकडून कॉलेजच्या बाहेर आल्यानंतर जरा भीतीच वाटत होती, आज काय होईल काय नाही कॉलेजमध्ये. शिक्षक कुठली टेस्ट घेते ती का काय, अजून काय काय होतंय काय काय नाही म्हणून भीतीच वाटत होती. मग काय देवाचं नाव घेतलं आणि शिरलो कॅम्पसमध्ये शिरल्याबरोबर कॉलेज बघा. मग काय रोजच्याप्रमाणे दिसते हाय असंच. मग घेतलं विठ्ठलाचं दर्शन लांबनंच आणि शिरलो वर्गात आल्याबरोबर मग बघा ही जोडीदार मित्र आलो वर्गात. ह्यांना बोललेलं थोडं आणि घेतली फुटेज घेतल्यानंतर बघा सगळा वर्ग आमचा. आता काय खालच्या वर्गातनं वरच्या वर्गात आणलेला आम्हाला, संख्या कमी असल्यामुळं विद्यार्थ्यांची. सुट्ट्याला गेली ती परीक्षा झाल्यानंतर लयच पोरं, त्यामुळं आम्हाला वर आणलेलं सगळ्या सुविधा होत्या. मग काय गेस्ट लेक्चरला आलो आम्ही वर. सगळी पोरं कशी बसले ती बघा. आणि काय आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केला नाही यूट्यूबचा, करा तेवढा सबस्क्राईब आमचा चॅनल यूट्यूबचा शुभम जाधव 76 6. मग काय ही झाल्यानंतर गेस्ट लेक्चर यायचं होतं म्हणून ही ओटा ठेवा चाललेला खुर्च्यांचा आणि पोरं बसवायची इकडं तिकडं. मग काय सगळी बसवली इकडं तिकडं पोरं आणि इकडं बाहेर आत चालूच होतं. तेवढं झाल्यावर काय गेस्ट लेक्चरर आलं. डॉक्टर दिलीप पटवर्धन सरांचं होतं गेस्ट लेक्चर. त्यांनी सांगितलं कसं वागायचं पेशंटसोबत आणि कसं कसं बोलायचं त्यांना, हसायचं कसं आणि कधी काय करायचं. ते झाल्यानंतर पहिलं सेशन संपलं आणि ब्रेक झाला आमचा. मग काय पोरं गेली पाणी प्यायला. ती झाल्यानंतर सगळी फुटेज घेतली. झाल्यानंतर मग काय झालं दुसरं सेशन चालू. त्यात सांगितलं सरांनी भारताचा इतिहासात काय काय झालं तर अशोक कसं आलं, चंद्रगुप्त मौर्याचा सांगितलं इतिहास थोडा काय, आणि सांगितलं सगळ्या भारताचा इतिहास, भारत नाव कसं पडलं. ती झाल्यानंतर मी दिला फीडबॅक सगळ्या ह्या गेस्ट लेक्चरला. शुभम जाधव नूतन कॉलेज ऑफ फार्मसीचा फर्स्ट इयरचा विद्यार्थी डॉक्टर दिलीप पटवर्धन साहेब आपल्याला लाभले देवासारखे. त्यांचा आभार मानतो गेस्ट लेक्चर घेण्याबद्दल. आणि काही इथला एक ना एक विद्यार्थी पेशंट नीट करणारच. ती झाल्यानंतर मग काय तिसरा सेशन चालू झाल्यानंतर सेशनमध्ये सरांनी सांगितलं मायेचा स्पर्श कसा असतो. माणसाला देखील मायेचा स्पर्श कळतो आणि प्राण्यांना देखील कळतो आणि पक्ष्यांना देखील कळतो. मग काय एका पक्षाचा व्हिडिओ दाखवला सरांनी कसा मायेचा स्पर्श असतो, आणि एका मग काय माणसाचा आणि फॅमिलीचा व्हिडिओ दाखवला कशी असते फॅमिली. जॉईंट फॅमिली असल्यावर काय काय असतं, जॉईंट फॅमिली असल्यावर अनुभव येतो ना, अनुभव कसा वाटतात आणि चांगलं कसं असतं. सरांनी सांगत काय मग काय कार्यक्रम संपल्यानंतर मग काय आम्ही आलो कॉलेजच्या बाहेर जातानाच मग काय मेंढरं दिसली मला. मग काय घेतलं बाळूमामाचं नाव आणि पडलो मेंढरांच्या पाया, जे बाळूमामा म्हणून. मेंढरं तर लयच होती चाललेली कुठं चरून घराकडं. मग काय पाणी आटलेलं कॅनलचं कवट्या महाकाळच्या. आता आलता उन्हाळ्यात तोंडावरच आटलेलं पाणी. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.